विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। न्यूज मुंबई ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित काम पूर्ण करा, मगच टोलनाके चालू करा। आमदार ज्ञानराज चौगुले। मुंबई ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 च्या चौपदरीकरणाचे काम या मार्गावरील अंदूर, नळदुर्ग, मुर्टापार्टी, जळकोट, आष्टामोड, एनेनोर सह जागोजागी प्रलंबित आहे। ते प्रलंबित काम अगोदर पूर्ण करा, मगच पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने चालणारे सुरू ठेवा, असा सज्जड इशारा उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मासी बोलताना केले। दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या मार्गावरील एनेगूर, आष्टामोड या ठिकाणी प्रलंबित असलेल्या कामाची पाहणी केली। यावेळी ते माध्यमासह कार्यकर्त्यांशी बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की रोडचे काम पूर्ण न करताच या मार्गावरील काही टोलनाके सुरू करण्यात आले असून ते तात्काळ बंद करा, अशी मागणी करून याबाबत आपण संबंधित परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून याबाबत पाठपुरावा केला जाईल। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे मोहन पनुरे, जगन पाटील, शिवराज चिनगुंडे, काका चव्हाण, बलीमामा सुरोसे सह कार्यकर्ते उपस्थित होते। आज आपण ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून जे हे रोडचं प्रकरण आहे याच्याबद्दल आपण आज पाहणी केला, त्याच्याबद्दल आपलं काय मत सर? नमस्कार, मी ज्ञानराज धोंडेराम चौगुले, विधानसभा सदस्य, उमरगा लोहारा तालुका। माझ्या मतदारसंघातून दस्तापूर ते तळमोड म्हणजे कर्नाटक बॉर्डरपर्यंतचा NH65चा जो हायवे जातोय, या संदर्भात मी विधानसभेत गेली 13 वर्षाच्या कालखंडात सातत्यानं हा विषय लावून धरला, पण हा रस्ता केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याकारणानं माननीय केंद्रीय रस्ते मंत्री गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा या संदर्भात मी मागच्या काळात तक्रार दाखल केली होती। ज्या कोणी ठेकेदारांनी हे काम घेतलं आहे ते काम विहित वेळेत पूर्ण केलं नाही आणि काम होत असताना त्याच्या ज्या काळज्या घ्यायला पाहिजे होत्या रहदारीच्या संदर्भातल्या त्याही घेतल्या नाहीत। म्हणून विधानसभेत मी यात अपघात होऊन बऱ्याचशा लोकांचा मृत्यू झाला, ही बाबसुद्धा सरकारच्या निदर्शनास आणून दिली। पण हा केंद्रीय रस्ता असल्याकारणानं वारंवार राज्यात बोलूनही काही उपयोग होत नव्हता। म्हणून मी आता एक पुष्कराज या कंपनीच्या माध्यमातून याचा सर्वे करायला लावला आहे। याचं स्ट्रक्चरल ऑडिट ज्याला म्हणून आपण, नेमकी फॅक्ट काय, आणि दोन्हीकडे तर सध्या टोल सुरू आहे। निकषाप्रमाणे 80% काम झाल्यानंतर टोल घ्यायला हवं। पण माझ्या मतदारसंघापुरतं बोलत असताना मी एक गोष्ट प्रामुख्याने लागत, दस्तापूर ते आष्टामोडपर्यंत, आपलं तळमोडपर्यंत, बॉर्डरपर्यंत प्रत्येक गावात बघितलं जिथं जे फ्लायओव्हरची व्यवस्था आहे ती केली गेली नाही। त्याला साईडनं अप्रोच रोड करायला पाहिजे तेही गेला नाही। गाव अंतर्गत ज्या रस्त्या करायला पाहिजे तेही केले जात नाहीत। आणि नाली ड्रेनेज सिस्टीम म्हणजे पाणी आलेलं वाहून जाणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, तेही केलं जात नाही। म्हणून वारंवार अपघात होणे, लोकांचा मृत्यू होणे हे प्रमाण वाढत चाललं आहे। म्हणून याच्या माध्यमातून एक आत्ता आपण पाहणी करावी आणि नेमकं यात कितपत काम झालंय, काम राहिलंय, किती भागातलं जे चायनीज जे म्हणू आपण, 0 त्या आमच्या असलेल्या हद्दीपर्यंत काय झालंय हे बघण्यासाठी एक स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी म्हणून एक यंत्रणा मी माझ्या वतीनं उभी करून हे करतोय। त्याचीच पाहणी म्हणून मी आज या ठिकाणी आलोय। आणि निश्चितपणानं जर ही बाब शासन दरबार नाही सुटली तर वेळ प्रसंगी जसं 2020चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही म्हणून मी स्वतः याचिका करतो म्हणून कोर्टात, हायकोर्टात भांडलो, वेळ प्रसंगी सुप्रीम कोर्टात भांडलो। त्याच धर्तीवर याचा कोणी जरी ठेकेदार असला तर त्याचं काय आमच्याशी देणं घेणं नाही आणि भविष्यातही राहणार नाही। जनतेचा लोक आता आपल्या इथं वन साईडलाच केलं आहे साईड रोड, पुढं म्हणजे मी जुन्या गावात, नव्या गावात पुढं ब्रिजच्या पुढं नाही आहे। आता कोरेगावला जसं जात आहे तसं ते ब्रिज पण आम्हाला हे करावं लागतं, साईड गाड्या वगैरे घ्यायला असं 5 वर्षाची ॲक्सिडेंट होती। पुढे डिवायडर कोणला घेतो, डिवायडरला पश्चिम वगैरे डिवायडर नाही कोरेगाव
क्लोजिंग गंडे गेले एव्हरीवेअर बाबा सगळे ब्रिजेस हे सगळे ब्रिजेस अर्धवट आहे ते टोल चालू आहे दोन्ही टोल आणि दोन्ही टोल चालू आहे ते नाही ना पिनकम नाही 3 वर चालू आहे 3 वर चालू केला एक कुठले सगळे दोन कॅमेरा चालू आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.